निवडणुकीत हरल्यानंतरही ममता बॅनर्जींचा आक्रस्ताळेपणा, बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला नकार. ममतांनी जनभावनेचा आदर करावा, भाजपचा सल्ला. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी परीक्षा सक्तीचा निर्णय मागे. मंत्री उदय सामंतांनी केली घोषणा. 28 जून रोजीच्या परीक्षेला मनसेसह ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता विरोध. पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना. आजोबाकडनंच 9 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार. आईबाबांकडनं फाशीची मागणी. मोबाईल चोरी प्रकरणी वर्षभरापूर्वी जावयाने सासऱ्याची केली होती हकालपट्टी. नसरापूर प्रकरणी नराधम भीमराव कांबळेला घेऊन पहाटे पोलीस पोहोचले घटनास्थळी. अत्याचारानंतर चिमुकलीचा मृत्यू झाला की नाही पाहण्यासाठी छातीवर बुक्क्या मारल्याचा वैद्यकीय अहवालात उल्लेख. फरार कल्पना खरातचा अटकपूर्वी जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज. शिर्डी पोलिसांना मत मांडण्यासाठी न्यायालयाची नोटीस. जामीन अर्जावर पुढची सुनावणी 12 मेला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत. उपराष्ट्रपतींना भेटून सुनेत्रा पवार देणार खासदारकीचा राजीनामा. अभिनेता विजयचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा. उद्या चेन्नईत घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. काँग्रेसने जाहीर केला पाठिंबा. गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमल्यानंतर 2 दिवसातच मोठी उलथापालथ. 90 दिवसात निवडणूक घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. वंदे मातरमला मिळाली राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा. मोदी कॅबिनेटने प्रस्तावाला दिली मंजुरी, तर वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांना होणार जेल.